आपण ख्रिस्ताकडे वाटचाल या पुस्तकाचं अध्ययन करत आहोत. कारण आत्तापर्यंत आपण 8 धडे पूर्ण केलेले आहेत. या 8 धड्यांमधून आपण भरपूर गोष्टी शिकलो. कशा प्रकारे आपला नव्याने जन्म होतो आणि कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडतं, परमेश्वर कशा प्रकारे कार्य करतो, पाप कबुली देणं का गरजेचं आहे आणि पाप कबुली दिल्यानंतर आपल्या जीवनामध्ये काय अनुभव येतो आणि परमेश्वर आपल्या पापांची क्षमा कशी करतो. प्रेम हेही आपण शिकलो. आणि पाप क्षमा झाल्यानंतर आपलं जीवन कसं असलं पाहिजे, आपण पापावर विजय कसा मिळवू शकतो, परमेश्वर आपल्याला सहाय्य कसं करतो आणि तिथून पुढे आपलं जीवन कसं असतं. प्रियांनो, हे सगळ्या गोष्टी आपण 8 प्रकरणामध्ये पाहिलेल्या आहेत. आणि माझी विनंती आहे, जर तुम्ही ते भाग पाहिले नसतील तर प्रियांनो आवर्जून पहा. कारण आजचा भाग समजण्यासाठी त्या भागातून तुम्ही जाणं, त्या भागांचं अध्ययन करणं खूप गरजेचं आहे. कारण हा जर भाग तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर ते 8 भाग समजणं फार महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. म्हणून तुमच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक आहेत, आवर्जून पहा. ते एक टप्पे तुम्हाला पार करणं गरजेचं आहे. आजचा भाग आपण पाहणार आहोत आणि हे शिकण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो. प्रकरण 9, आपले कार्य आणि जीवन. ख्रिस्तामध्ये आपण वाढत आहोत प्रियांनो. येशू ख्रिस्ताने नव्याने जन्मल्याचा अनुभव तुम्हाला दिलेला आहे, माझा विश्वास आहे प्रियांनो. परंतु आता ह्या सगळ्या गोष्टीतून आपण पार जात असताना इथून पुढचं आपलं कार्य कसं असेल. आपल्या पापांची क्षमा झालेली आहे. आता आपण एक नवीन जीवनाला सुरुवात करत आहोत. मग आपली जबाबदारी इथून पुढे काय असणार आहे, आपलं जीवन आणि आपलं कार्य कसं असलं पाहिजे, आता हे आपण पाहणार आहोत. कारण गरजेचं आहे की आता जर मला ख्रिस्त कळालेला आहे, इथून पुढचं जीवन मी कसं जगलं पाहिजे आणि मी काय केलं पाहिजे, येशू ख्रिस्ताने माझ्यावर काय कार्य सोपवलेलं आहे आणि मला काय नेमकं केलं पाहिजे. आपण या भागाला सुरुवात करूया. संबंध विश्वाकरिता जीवनाचा, प्रकाशाचा व सुखाचा उगम देव आहे. सगळ्या सुखाचा उगम देव आहे. सूर्यापासून येणाऱ्या प्रकाश किरणांप्रमाणे, नित्य वाहणाऱ्या झऱ्यापासून उसळणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणे त्याच्यापासून त्याने उत्पन्न केलेल्या सर्व प्राणी मात्राला आशीर्वाद लाभतात. प्रियांनो, परमेश्वराने सूर्य निर्माण केलेला आहे, तारे, चंद्र, सर्व काही सुंदर बनवलेलं आहे. आणि या सगळ्यांच्या द्वारे प्रियांनो, सूर्याच्या प्रकाशाच्या द्वारे जीवनाला उगम होतो. म्हणजे मनुष्य मात्रावर जेव्हा प्रकाश किरण पडतात किंवा प्राणी मात्रांवर पडतात, त्यावेळेला प्रियांनो त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येऊन जीवनाला सुरुवात होते. जर प्रियांनो विचार करा, जर सूर्य किरणच नसते किंवा सूर्यच नसता तर प्रियांनो मनुष्याचं जीवन कसं झालं असतं. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने आपल्यासाठी बनवलेल्या आहेत. का तर याचा योग्य परिणाम आपल्या जीवनावर, आपल्या आरोग्यावर व्हावा. आणि परमेश्वराने ही दया सगळ्यांसाठी दिलेली आहे, ही कृपा सगळ्यांसाठी केलेली आहे. आणि जिथे कुठे माणसांच्या अंतःकरणात देवाचे जीवन असते, तेथून ते दुसऱ्यांकडे प्रेमाच्या व आशीर्वादाच्या रूपाने वाहत जाते. प्रियांनो, हे असंच आहे. ज्याप्रमाणे ते वाहते झरे वाहायला सुरुवात करतात, प्रियांनो, ते वाहते झरे इथून तिथून डोंगर, नाल्यांमधून इतक्या सुंदररित्या वाहत जातात आणि त्या प्राणीमात्रांसाठी उपयोगी ठरतात. प्रियांनो, देवावर विश्वास ठेवणाऱ्याचं जीवन देखील असंच आहे. ज्या वेळेला ख्रिस्तामध्ये आपला नवीन जन्म होतो, आपण त्या वाहत्या झऱ्यासारख्या असतो. त्या वाहत्या झऱ्याचं काम फक्त एवढंच असतं की लोकांची तहान भागवणं, त्यांना एक विसावा देणं. जेव्हा झाड देखील वाढतं प्रियांनो, त्या झाडाचा उद्देशच असतो लोकांना सावली देणं, लोकांना ऑक्सिजन देणं, प्राणवायू देणं. प्रियांनो, नव्याने जन्मलेल्या माणसाचं असंच आहे. जेव्हा त्याला ख्रिस्त कळतो, त्याच्या पापांची क्षमा होते, तेव्हा त्याचं जीवन एक वाहत्या झऱ्यासारखं असतं. त्याच्या जीवनातून प्रेमाचा उगम झालेला असतो आणि तो प्रेमाचा उगम वाहत असताना इतरांना ते प्रेम मिळणं, इतरांची तहान भागली जाणं हे फार गरजेचं आहे. आणि नव्याने जन्मलेला माणूस हा त्या व्यक्तीसारखा, त्या झऱ्यासारखाच आहे प्रियांनो. पुढे आपण पाहूया. आपल्या उद्धारकाचा आनंद, पतित मानवांचा उद्धार करण्यात, त्यांना दलित देशातून वर काढण्यात होता. त्यासाठी त्याने स्वतःच्या जीवनास प्रिय समजले नाही, तर लज्जास्पद मरण पत्करून वधस्तंभ सहन केला. त्याचप्रमाणे देवदूतही नित्य दुसऱ्यांच्या हितासाठी झटत आहेत. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन जे व्यतीत केलेलं आहे, त्याने खालच्या पातळीवरच्या लोकांना त्याने उंच उचलून धरलेलं आहे. जे पतित मानवजात एकदम खालच्या स्तराचं जीवन जगत होते, त्यांच्यासाठी येशू ख्रिस्ताने एक नवीन जीवनाचा उगम दिलेला आहे. प्रियांनो, आज येशू ख्रिस्त त्या पतित मानवजातीला बोलवून म्हणत आहे, तुम्ही माझ्याकडे या. कारण प्रियांनो, येशू ख्रिस्ताकडे आल्या वाचून खरी शांती मिळणार नाही. कारण तो पाप क्षमा करणारा देव आहे. प्रियांनो, ही गोष्ट सिक्रेट आहे. कारण ते सगळे देवदूत जे देवाच्या मुख श्वासाने बनलेले आहेत, जे देवाचा गौरव करतात, प्रियांनो, ते सगळे देवदूत आपल्या तारणासाठी झटत आहे.
आपल्या प्रोटेक्शनसाठी, आपल्या संरक्षणासाठी झटत आहे. मनुष्य जातीला ख्रिस्त कळावा, येशूचं स्वरूप कळावं, देवपित्याचं रूप कळावं किंवा त्याचा स्वभाव कळावा, याच्यासाठी ते सगळे देवदूत झटत आहेत. का तर मनुष्याला देवाचं प्रेम कळावं. प्रियांनो, हे सगळे देवदूत तुमच्या आणि माझ्यासाठी झटत आहेत. किती फार प्रियांनो आपलं लक्ष वेधित करणारी गोष्ट आहे आणि हे सत्य आहे प्रियांनो. आपण ते वाक्य पुन्हा वाचूया. त्याचप्रमाणे देवदूत हे नित्य दुसऱ्यांच्या हितासाठी झटत आहेत. तोच त्याचा आनंद आहे. ज्या कामाला स्वार्थी हृदय हलक्या दर्जाचे काम लेखतील, म्हणजे स्वतःपेक्षा स्वभावाने व स्थानानेही कुठल्याही बाबतीत बरोबरीचे नसलेल्या, शिवाय दुर्दशा झालेल्या जीवांचा सेवा करणे हे पवित्र देवदूतांचे काम आहे. प्रियांनो, ते संबंध स्वर्ग हा सेवेमध्ये जडलेला आहे. प्रियांनो, सेवा करणं हा स्वर्गीय नियम आहे. कारण ते सगळे देवदूत प्रियांनो ते एकमेकांची सेवा करतात, ते देवाची सेवा करतात आणि संपूर्ण स्वर्गाचा नियम एकमेकांच्या सेवेवर अवलंबून आहे. प्रियांनो, परमेश्वर आपली सेवा करतोय, आपल्या तारणासाठी तो झटत आहे. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने तर एका ठिकाणी प्रियांनो ज्या वेळेला त्याला धरून देणार होते, त्याने आपल्या शिष्यांचे पाय धुतले. असा तो प्रेमळ देव, असा तो नम्र देव, तो आपल्या सगळ्यांना बोलवत आहे. प्रियांनो, तो नम्रतेचा कित्ता येशू ख्रिस्ताने आपल्याला घालून दिलेला आहे. तो आज आपली सेवा करण्यासाठी तत्पर आहे. तो आपल्या तारणासाठी झटत आहे. प्रियांनो, ख्रिस्ताच्या प्रेमाचे स्वार्थ त्यागाची वृत्ती संबंध स्वर्गाची वृत्ती आहे व स्वर्ग सुखाचे खरे गुपित हेच आहे. ख्रिस्ताच्या अनुयायांची सुद्धा हीच वृत्ती असेल व हेच कार्य ते करतील. प्रियांनो, जर तुम्हाला येशू ख्रिस्ताचा अनुयायी म्हणजे त्याच्या मागे चालायचं आहे, त्याचा शिष्य व्हायचा आहे, तर आपल्याला सेवा करण्याची किंवा एकमेकांच्या अधीन राहण्याची खूप गरज आहे. एकमेकांच्या अधीन म्हणजे काय? एकमेकांना आपण वाव देणं, एकमेकांना एनकरेज करणं, एकमेकांची सेवा करणं, हा स्वर्गीय नियम आहे. प्रियांनो, देवाला हेच आवडतं की आपण एकमेकांची सेवा करावी, नम्र भावाने आपण एकमेकांना स्वीकारावं, एकमेकांच्या चुका स्वीकाराव्या, त्यांना माफी करावी. हा स्वर्गीय नियम आहे. प्रियांनो, आणि याच जर नियमाने तुम्ही चालत आहात किंवा या नियमाचा तुम्ही अनुभव घेत आहात, तर प्रियांनो, तुम्ही नवीन जन्माच्या फार निकट आहात. त्या नवीन जन्मामध्ये तुम्ही वाटचाल करत आहात, तुम्ही येशू ख्रिस्ताकडे वाटचाल करत आहात. सेवा करणं प्रियांनो हा पहिला भाग आहे, जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. ती म्हणजे एकमेकांची सेवा करणं, कारण हा स्वर्गीय नियम आहे. ख्रिस्ताने कार्य केले तसे मानव जातीच्या हिताकरिता व उद्धारकाकरिता आपण कार्य करावे, अशी इच्छा ख्रिस्तावरील प्रेमामुळे आपल्या मनात उत्पन्न होईल. त्याद्वारे आपल्या प्रिय पित्याच्या जोपासनेखाली असलेल्या सर्व जीवांकरिता आपल्याला प्रेम, ममता व सहानुभूती वाटू लागेल. प्रियांनो, नव्याने जन्म झाल्यानंतर आपलं पहिलं काम असतं नम्र भावाने आपण एकमेकांची सेवा करणं, एकमेकांच्या अधीन राहणं. प्रियांनो, परमेश्वराची सेवा ही पूर्णपणे प्रेमावर अवलंबून आहे, प्रेमावरच आधारित आहे. जर आपण प्रेम करायला लागलो तरच आपल्याला समजेल की आपण नव्याने जन्म घेतलेला आहे की नाही. कारण प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हे सर्वश्रेष्ठ देवाचं गुपित आहे. जो प्रेम करतो तो देवापासून जन्मलेला आहे. आणि प्रियांनो, ज्या वेळेला तुमचा नव्याने जन्म होतो तेव्हा आपल्याला एकमेकांविषयी ममता वाटते, काकुळता वाटते. एखादा मनुष्य जर पापामध्ये बुडत आहे तर त्याच्याविषयी तिटकारा वाटण्यापेक्षा त्याच्या पापाबद्दल आपल्याला घृणा वाटणं हे साहजिकच आहे, परंतु त्या व्यक्तीला आपण स्वीकारणं गरजेचं आहे. कारण तो कुठल्या परिस्थितीमधून जात आहे आपल्याला माहिती नाही. म्हणून त्या व्यक्तीला स्वीकारणं, त्याला गोंजारणं, त्याच्यावर प्रेम करणं, त्याच्यावर ममता दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आपण त्याचा तिटकारा करून त्याला आपल्या वातावरणामधून म्हणा किंवा सहभागितेमधून त्या मनुष्याला काढून टाकणं हा ख्रिस्ती विश्वास नाही आहे प्रियांनो. तर त्याच्यावर प्रेम करणं हा विश्वास आहे. यालाच म्हणतात प्रियांनो नव्याने जन्म होऊन त्या विश्वासामध्ये चालत राहणं, एकमेकांना क्षमा करणं, एकमेकांवर ममता करणं, एकमेकांना स्वीकारणं, जसे आहे तसं स्वीकारणं. जसं देवाने आपला स्वीकार केला तसं आपण त्यांना स्वीकारणं हा ख्रिस्ती विश्वास आहे प्रियांनो, हा येशूवरील विश्वास आहे. आपल्या उद्धारकाच्या या पृथ्वीवरील जीवन ऐश आरामाचे व स्वतःची सोय पाहण्याचे नव्हते. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने जे जीवन जगला त्याच्यामध्ये कधीच त्याने स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. त्याच्या जन्मापासून ते क्रूसावरच्या मरणापर्यंत त्याने कधीच स्वतःचा स्वार्थ पाहिला नाही. त्याने कधीच स्वतःसाठी कुठली गोष्ट केली नाही. त्याचा जन्म आपल्यासाठी होता, त्याचे चमत्कार आपल्यासाठी होते, तो नवीन जन्माचा अनुभव तो देखील आपल्यासाठीच होता. त्याने त्याच्या आयुष्यभर मनुष्य मात्राची सेवा केली आणि क्रूसावर जाताना देखील प्रियांनो त्याने आपल्यासाठीच त्याचं जे जीवन जगला, त्याने क्रूसावर जाताना देखील प्रियांनो आपल्याला क्षमा केली. तो क्षमाशील जीवन देणारा परमेश्वर तो पूर्णपणे आपल्याला म्हणत आहे
की तुम्ही एकमेकांची सेवा करा. त्याच्या मुखातून निघलेलं एक सुंदरसं वचन आहे प्रियांनो. मत्तईकृत शुभवर्तमान 20 अध्याय 28 वचन सांगतं, मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास व पुष्कळांच्या खंडणीसाठी आपला प्राण अर्पण करावयास आला आहे. प्रियांनो, हे येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघलेलं वचन आहे. जो कोणी आपणाला देवाचा सेवक करण्यास इच्छित आहे, तर त्यांनी आधी इतरांची सेवा करणं खूप गरजेचं आहे. नम्र भावाने एकमेकांचं ऐकणं, एकमेकांवर प्रेम करणं, त्यांची सेवा करणं, हा ख्रिस्ती विश्वास आहे. हा नवीन जन्म घेतल्याचा अनुभव आहे प्रियांनो. आणि हा अनुभव जेव्हा घेताल किंवा या विश्वासामध्ये जेव्हा तुम्ही चालताल, तर प्रियांनो, एकमेकांची प्रेमाने सेवा करणं हा या विश्वासामध्ये चालण्याची ही कृती आहे. नम्र भावाने एकमेकांना स्वीकारून जसा ख्रिस्त चालला त्याप्रमाणे चालणं खूप गरजेचं आहे. त्याच्या आयुष्याचे हेच एकमेव थोर ध्येय होते. बाकी सर्व काही गौण व दुय्यम महत्त्वाचे होते. देवाच्या इच्छेप्रमाणे करणे व देवाचे कार्य संपवणे हेच त्याचे अन्न पाणी होते. त्याच्या श्रमात स्वार्थाचा किंवा स्वतःच्या हिताचा विचार अजिबात नव्हता. प्रभू येशू ख्रिस्ताने कधीच स्वतःचा विचार केला नाही. त्याचप्रमाणे ख्रिस्ताची कृपा प्राप्त करून घेणाऱ्या भक्तांची सुद्धा कोणत्याही स्वार्थ त्याग करण्याची तयारी असेल की त्यांच्याकरिता ख्रिस्ताने प्राण दिला व त्या इतर लोकांना सुद्धा या स्वर्गीय देणगीत वाटा मिळावा. प्रियांनो, येशू ख्रिस्तावर जे विश्वास ठेवतात, ज्यांचा नव्याने जन्म झालेला आहे, ते देखील येशू ख्रिस्तासारखेच स्वार्थ त्यागाचा विचार करतील. प्रियांनो, त्यांना कधीच स्वतःविषयी किंवा नेहमी मलाच मिळालं पाहिजे, नेहमी माझाच अट्टहास पूर्ण झालेला पाहिजे, अशी त्यांची वृत्ती कधीच नसणार. प्रियांनो, ते नेहमी स्वतःला कमी लेखतील आणि इतरांना जास्त लेखतील. त्यांच्या जीवनामध्ये प्रियांनो, ते इतरांची व्हॅल्यू किंवा इतरांची किंमत त्यांना कळेल की प्रत्येक आत्मा येशू ख्रिस्तासाठी किती महत्त्वाचा आहे. जर तो पापात जात आहे, तर त्याला येशू ख्रिस्ताकडे कसं आणावं किंवा त्याच्या जीवनामध्ये एक नवीन आशा कशी मिळावी, याचाच प्रयत्न प्रियांनो तो व्यक्ती करेल. ज्याला येशू ख्रिस्ताचा विश्वास मिळालेला आहे, ज्याचा नव्याने जन्म झालेला आहे, त्याला नेहमी इतरांविषयी काकुळता, इतरांविषयी ममता वाटेल. प्रियांनो, केवळ त्या व्यक्तीचा पापामध्ये तो मरत आहे हाच विचार करून गप्प बसणं, याच्यामध्ये त्याला आनंद वाटणार नाही. तर त्याला ख्रिस्ताकडे कसं आणता येईल, त्याला एक नवीन जीवनाचा अनुभव कसा देता येईल, प्रियांनो, ह्याचसाठी तो व्यक्ती नेहमी झटत राहील. कारण हे पूर्वी प्रेषितांनी हेच केलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी हेच केलेलं आहे. प्रियांनो, तसंच जसा ख्रिस्त वागला, जसा त्याने पाप्यांना तारण दिलं, तसेच हे देखील जे नव्याने जन्मलेले आहेत, हे देखील देवाचं कार्य अशाच नम्रतेने आणि अशाच स्वार्थ त्यागाने करायला तयार होतील. ख्रिस्ताच्या आकर्षक स्वभाव गुणांची तसेच भविष्यकालीन जगाच्या अदृश्य परंतु गोड सत्यस्थितींना त्यांना ओळख पटवून देण्यासाठी आपण झटू. तो व्यक्ती नेहमी त्या गोष्टीसाठी झटेल. ज्या मार्गात ख्रिस्त चालला होता, तोच मार्ग आपणही अवलंबण्याची उत्कट इच्छा आपल्या मनात राहील. जसा ख्रिस्त चालला तसं आपणही चालावं, हीच त्यांच्या मनामध्ये उत्कट इच्छा नेहमी राहील. आपल्या सभोवतालच्या सर्वांनी जगाचे पाप हरण करणारा कोकरा, जे योहान शुभवर्तमान 1 अध्याय 29 वचनामध्ये लिहिलेला आहे, पाहावा म्हणून कळकळीची उत्कंठा मनात आणतील. प्रियांनो, येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा होत असताना जो योहान येशू ख्रिस्ताला पाहतो, त्यावेळेला तो म्हणतो, पहा जगाचे पाप हरण करणारा कोकरा. आणि असं बोलून तो संपूर्ण येरुशलेमला जे त्याच्याकडे येत होते, त्याचा संदेश ऐकत होते, त्यांना त्या कोकऱ्याकडे आणतो आणि त्यांना त्याची ओळख करून देण्यास मदत करतो. प्रियांनो, नव्याने जन्मलेला व्यक्ती हा असाच करेल. तो जगाला ख्रिस्ताकडे आणेल आणि त्यांना येशू ख्रिस्ताची ओळख पटवून देईल की कशा प्रकारे येशू ख्रिस्त या भूतलावर आला, त्याने पापी मानवासाठी काय केलं आणि त्याचं मरणाचं गुज काय आहे, त्याच्या पुनरुत्थानाचं गुज काय आहे, त्याच्या जन्माचं गुज काय आहे, ही लोक जी नव्याने जन्मलेले आहेत, ती लोकांना सांगायला तयार होतील. आपला स्वार्थ त्याग करून संपूर्णपणे ख्रिस्ताला आपलं समर्पित जीवन रोज करून प्रियांनो, येशू ख्रिस्ताची इच्छा त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण करावयास ते नेहमी पाहतील आणि इतरांची प्रेमाने ते सेवा करतील. आणि दुसऱ्यांना आशीर्वादित करण्याच्या प्रयत्नांची प्रतिक्रिया आपल्याच आशीर्वादांना लाभ होण्यात येईल. प्रियांनो, जो मनुष्य इतरांची सेवा करतो, इतरांना सुवार्ता सांगतो, परमेश्वर त्याला आशीर्वादाने भरतो. हे देवाचं वचन आहे. प्रियांनो, त्यांनी काळजी करण्याची गरज नाही आहे, कुठल्याच बाबतीत त्यांना काळजीची गरज नाही आहे, कारण येशू ख्रिस्त म्हटलेला आहे आणि तो तुम्हाला आशीर्वादित करण्यास समर्थ आहे.
प्रियांनो, परमेश्वर म्हणतो, जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो तो मला जे काही मागेल ते त्याच्यासाठी मी करण्यास नेहमी तयार आहे. हे येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघालेलं वचन आहे. म्हणून जो सुवार्ता करतो, जो देवाच्या येण्याचा संदेश, देवाच्या तारणाचा संदेश, पाप क्षमेचा संदेश लोकांना देतो, त्याच्या जीवनामध्ये परमेश्वर त्याला कधीच निराश होऊ देणार नाही. आणि जसजसं तो लोकांना तारणाचा संदेश देईल तसतसं त्याच्या वाट्याला देखील आशीर्वाद द्विगुणित होत जाईल. असं प्रियांनो आपल्याला बायबल शिकवतं आणि येशू ख्रिस्ताचा संदेश सांगतो. उद्धाराच्या योजनेत आपल्याला भाग देण्यात देवाचा हाच उद्देश आहे की आपल्या जीवनामध्ये आनंद यावा. त्याने मानवांना दैवी स्वभाव प्राप्त करून घेण्याचे सौभाग्य दिले आहे. प्रियांनो, हेच देवाचं गुपित आहे की आपला स्वभाव, आपला मुळातला स्वभाव निघून जाऊन आपण देवाच्या प्रतिबिंबामध्ये प्रतिरूप, त्याच्या मनासारखं आपण व्हावं, त्याच्या प्रतिबिंबामध्ये आपलं परिवर्तन व्हावं, ही देवाची इच्छा आहे. त्याने मानवांना दैवी स्वभाव प्राप्त करून घेण्याचे सौभाग्य दिले आहे. आपण तसं व्हावं ही त्याने आपल्याला दिलेली ही देणगी आहे. प्रियांनो, भक्तांनी त्याचा कार्यभाग म्हणून दैवी आशीर्वाद इतरांना, त्यांच्या मानव बांधवांना देण्याचे सौभाग्य उपभोगावयास आहे. देव माणसांना देऊ शकतो असा हा सर्वोच्च सन्मान आहे, सर्वोत्कृष्ट आनंद आहे. जे अशा प्रकारे प्रेमाच्या श्रमात भाग घेतात तेच त्यांच्या उत्पन्नकर्त्याच्या सर्वात निकट आणले जातात. प्रियांनो, जर देवाच्या जवळ यायचं आहे, त्याचा अनुभव आपल्याला जास्तीत जास्त घ्यायचा आहे, तर प्रियांनो त्याच्या सेवेमधला आनंद फार महत्त्वाचा आहे. म्हणजे काय, त्याची सेवा करणं म्हणजे काय? प्रियांनो, त्याला काय मोठ्या गोष्टीची गरज नाही आहे किंवा तुम्ही पुलपीटवर उभं राहून तुम्ही मोठमोठे संदेश दिले पाहिजे असंही काही नाही आहे. जो अनुभव तुम्ही घेत आहात, ज्या पापांची क्षमा तुमची झालेली आहे, तोच क्षमेचा आनंद इतरांना देण्यासाठी तुमची नेहमी खटपट असली पाहिजे. नव्याने जन्मलेला मनुष्य कधीही तो शांत बसणार नाही. त्याचं जीवन नेहमी प्रफुल्लित जसं झालेलं आहे तसंच तो इतरांना, प्रियांनो, तो सुगंध नेहमी देण्यासाठी तो तत्पर असेल. आणि याच्यासाठी काही मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाही आहे. तुम्हाला फक्त तुमचा अनुभव इतरांना शेअर करायचा आहे. ज्या पाप क्षमेचा अनुभव तुम्हाला झालेला आहे तोच अनुभव तुम्हाला इतरांना द्यायचा आहे. ही परमेश्वराची सेवा आहे. प्रियांनो, सुवार्तेच्या संदेशाचे व ममतापूर्ण सेवेचे संपूर्ण कार्य स्वर्गीय देवदूतांवर सोपवू शकला असता. दुसऱ्यांच्या हितासाठी केलेल्या स्वार्थ त्यागाच्या प्रत्येक कृतीने माणसाच्या मनात परोपकाराची वृत्ती बळावते व त्याला जगाच्या उद्धारकाच्या अधिक जवळ आणते. तो उद्धारक धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. दुसरे कोरिन्थीकरास 8वा अध्याय 9व्या वचनामध्ये हे लिहिलेलं आहे. प्रियांनो, तो आपल्यासाठी दरिद्री झाला कारण आपण एक धनवान जीवन जगावं, एक चांगलं जीवन जगावं. यासाठी प्रियांनो त्याने तो स्वर्ग सोडला आणि आपल्यासाठी तो आपल्यामध्ये राहून, प्रियांनो, आपल्यासारखं जीवन तो जगला. का? कारण आपण एक चांगलं आयुष्य जगावं, आपण एक उत्तम प्रकारचं आयुष्य जगावं आणि एक दैवी अनुभव घ्यावा, यासाठी तो जगला. आपल्याला उत्पन्न करण्यात आलेल्या देवाचा हेतू अशा प्रकारे पूर्ण केल्यासच आपल्याकरिता वरदान ठरते. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकरिता हे वरदान ठरते. प्रियांनो, तसंच आपण देखील इतरांचं चांगलं व्हावं यासाठी झटणं खूप गरजेचं आहे. इतरांच्याही पापांची क्षमा व्हावी, त्या पाप क्षमेचा अनुभव सगळ्यांना मिळावा, यासाठी आपण झटणं खूप गरजेचं आहे. कारण प्रियांनो, आज जग पापाकडे जाऊन नाशाकडे जात आहे आणि हा नाश खूप भयानक आहे. प्रियांनो, म्हणून त्यासाठी आपण झटणं गरजेचं आहे. त्यांना देखील जसा तुम्हाला अनुभव मिळालेला आहे, जसा तुम्हाला ख्रिस्त कळालेला आहे, तसाच प्रियांनो त्यांनाही येशू कळणं खूप गरजेचं आहे. ख्रिस्ताच्या अनुयायांनी जशा प्रकारे कार्य करावे अशी त्यांनी योजलेले आहे, तशा प्रकारे जर तुम्ही कार्यास लागाल व त्याच्याकरिता इतर जीवांचा उद्धार साध्य करून घेऊ पाहाल, तर तुम्हाला दैवी गोष्टीच्या बाबतीतल्या अधिक विस्तृत ज्ञानाची व सखोल अनुभवांची गरज भासेल व तुम्हाला नीतिमत्तेची व धार्मिकतेची तहानभूक लागेल. प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही हा नवीन जन्माचा अनुभव घेताल त्यावेळेला तुम्हाला फक्त हीच उत्कंठा लागेल की कशा प्रकारे हा पाप क्षमेचा संदेश मी लोकांपर्यंत जाऊन द्यावा आणि त्यांनाही येशू ख्रिस्ताचा अनुभव द्यावा. कशा प्रकारे येशू ख्रिस्ताने तुमच्या जीवनामध्ये कार्य केलेलं आहे, ती इच्छा नेहमी तुमच्या मनात राहील. नेहमी इतरांसाठी प्रार्थना करणं आणि प्रियांनो त्यांनी पापापासून परावृत्त होऊन येशू ख्रिस्ताला स्वीकारावं, हा प्रेमाचा संदेश तुम्ही लोकांना देण्यासाठी नेहमी तुमची उत्कंठा असेल. आणि प्रियांनो, शेवटच्या वाक्यामध्ये लिहिलेलं आहे की धार्मिकतेची तहानभूक ती नेहमी तुम्हाला लागेल. नेहमी देवाचं वचन तुम्ही अभ्यासाल आणि तेच वचन जसं तुम्ही अभ्यासाल तसं तुम्ही इतरांना देताल.
ही देवाणघेवाण तुमची नेहमीची लागेल. ख्रिस्ताचा अनुभव घ्यावा हे प्रियांनो फार महत्त्वाचं आहे. आणि जर ती उत्कंठा तुमच्यामध्ये आहे तर प्रियांनो, जो संदेश, पापक्षमेचा संदेश तुम्हाला मिळालेला आहे, जो पापक्षमेचा अनुभव तुम्ही घेतलेला आहे, तोच अनुभव आपल्याला इतरांना द्यायचा आहे. मग तुम्ही देवाकडे आग्रहाने प्रार्थना करू लागाल. त्यामुळे तुमचा विश्वास दृढ होईल व तुमचा अंतरात्मा उद्धाररूपी विहिरीतून जास्तीत जास्त खोलात शिरून पाणी काढेल. विरोध उत्पन्न झाल्यावर तुम्ही जास्तीत जास्त पवित्र शास्त्राकडे व प्रार्थनेकडे वळाल. प्रियांनो, जितका जास्त समाजाकडून, लोकांकडून विरोध होईल प्रियांनो, तितका जास्त तुम्ही देवाच्या सखोल आणि आणखीन अधिक त्याच्यामध्ये जात राहाल. जितके लोकांकडून प्रश्न येतील तितका तुम्ही पवित्र शास्त्रामध्ये त्याचा शोध घेताल आणि प्रियांनो, अधिकाधिक त्या खोल पाण्यामध्ये डुबकी मारताल. आणि जसजसा तुम्हाला तो अनुभव येईल तसा तुमच्या जीवनामधून निघणाऱ्या जे शब्द आहेत, तुमच्या अंतःकरणामधून निघणारे शब्द आहेत प्रियांनो, त्या जीवनाच्याद्वारे तुम्ही जसं जीवन जगताय त्या जीवनाच्याद्वारे इतरांना साक्ष पटेल की खरंच याच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करत आहे आणि जो आनंद हा उपभोगतोय तोच आनंद मला देखील घ्यायचा आहे. आणि म्हणून लोक तुमच्याकडून ऐकायला नेहमी उत्सुक असतील. प्रियांनो, जेव्हा तुम्ही बोलताल त्यावेळेला लोकांना इच्छा असेल की याच्याकडून मी नेहमी ऐकतच राहावं. प्रियांनो, हे जीवनाचं गुज आहे. जेव्हा तुम्ही इतरांना पाप क्षमेचा संदेश सांगताल त्यावेळेला त्यांना ती ऐकण्याची उत्कट इच्छा राहील. काही लोक असतात की त्यांना नकोशा वाटतात किंवा ह्या गोष्टी बोरिंग वाटतात. अशा लोकांचा तिरस्कार करू नका प्रियांनो, कारण सैतानाने त्यांची विचारशक्ती शून्य केलेली असते. याचा अर्थ असा नाही की तो मनुष्य वाईट आहे. प्रियांनो, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करा, निराश होऊ नका. आत्ता जी गोष्ट आपण वाचली की असा मनुष्य जेव्हा लोकांकडून त्याला अवहेलना मिळते किंवा अपमान होतो किंवा निराशा मिळते, असा मनुष्य अधिकाधिक देवाच्या खोल जातो, देवाचा अनुभव तो अधिकाधिक घेत राहतो. आणि जसजसा तो अनुभव घेतो तोच अनुभव तो इतरांशी शेअर करायला लागतो. ख्रिस्ताच्या ज्ञानात व कृपेत वाढ होईल व तुम्हाला अतिमौल्यवान अनुभव प्राप्त होईल. प्रियांनो, तो अतिमौल्यवान अनुभव तो नवीन जन्माचा अनुभव आहे आणि हाच अनुभव तुम्हाला देखील व्हावा ही माझी खूप निकटची प्रार्थना आहे प्रियांनो. कारण हा अनुभव आल्या वाचून देवाचं स्वरूप काय आहे, तो कसा काय मनुष्यावर प्रेम करतो प्रियांनो, हे आपल्याला समजतं जेव्हा आपण नव्याने जन्म घेतो. देवाचं महत्त्व, देवाचं आपल्यासाठी कार्य प्रियांनो त्याच वेळेला समजतं जेव्हा आपण या अनुभवातून जातो. आणि देवाची इच्छा हीच आहे की तो अनुभव तुम्हाला मिळावा आणि तुम्ही ते नवीन जन्माचं जीवन जगावं. दुसऱ्यांकरिता निस्वार्थीपणे कार्य करण्याची वृत्ती मनात असल्यास माणसाचा स्वभाव उथळ व चंचल राहत नाही, तर ख्रिस्ताचे स्वभाव सौंदर्य व स्थैर्य त्यांच्या स्वभावात येते. ज्या माणसात ही वृत्ती असते त्याला मनशांतीचा व आनंदाचा लाभ होतो. प्रियांनो, किती सुंदर गोष्ट आहे. दुसऱ्यांकरिता निस्वार्थीपणे कार्य करण्याची वृत्ती मनात असल्यास माणसाचा स्वभाव उथळ व चंचल राहत नाही. प्रियांनो, लोक फार उथळ आणि चंचल आहेत. ज्या वेळेला आपण येशू ख्रिस्ताला स्वीकारतो तसा आपला अनुभव जो आहे तो इतरांपेक्षा वेगळा असणं म्हणजे काय आहे की आपलं मन स्थिर होतं आणि आपण उथळ मनाचे राहत नाही. म्हणजे काय की नेहमी आता ही गोष्ट करू मग ही गोष्ट करू किंवा कन्फ्यूज माइंडेड किंवा आपलं मन जे आहे ते विचलित नसतं, तर आपण एक स्थिर आयुष्य जगतो. आपण विश्वासामध्ये मुळावलं जातो आणि आपल्याला माहीत असतं की मी कशावर विश्वास ठेवतोय आणि मी काय अनुभव घेतलेला आहे आणि मी त्या विश्वासावर किती अवलंबून आहे हा अनुभव त्याच मनुष्याला असतो जो नव्याने जन्म घेतो. प्रियांनो, असा मनुष्य स्थिर असतो, त्याला माहिती असतं की तो काय करतोय आणि त्याच्या मनावर कंट्रोल असतो, त्याच्या बोलण्यावर कंट्रोल असतो, त्याच्या प्रत्येक गोष्टीवर त्याला ताबा ठेवायला त्याला परमेश्वर सहाय्य करतो हे त्याला माहिती आहे. कारण त्याला मनापासून अनुभव आलेला असतो की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये कशा प्रकारे कार्य करत आहे. उदाहरणार्थ, ज्या वेळेला तो एखाद्या सहभागी त्याच्या संगती असतो तर त्याच्या विवेक बुद्धीला समजतं की मला या संगतीमध्ये असलं पाहिजे का. ज्या वेळेला एखाद्या ग्रुपमध्ये निंदा नालस्ती चालू असते, एकमेकांविषयी ते नेहमी गॉसिप्स करत असतात आणि इतरांची थट्टा करत असतात, त्यावेळेला त्याला समजतं की माझी उपस्थिती इथे गरजेची नाही आहे. तर त्यावेळेला तो पटकन निघून जाईल. त्याला समजेल की ही देवाची इच्छा नाही आहे की मी इथं असावं. ही जी लोक एकमेकांचा अपमान करत आहेत ही देवाची इच्छा नाही आहे. किंवा जर एखाद्या वेळेला आपल्या आसपास म्हणजे आपल्या मनामधून एखादी जर पापमय विचार येत आहेत तर त्याचा स्वतःवर कंट्रोल ठेवण्यासाठी परमेश्वर त्याला सहाय्य करतो आणि त्याला तत्काळ कळतं की आता मी काय केलं पाहिजे, मी येशू ख्रिस्ताकडे कशी धाव घेतली पाहिजे, किती पटकन मी सेन्सिटिव्ह राहून, किती जागृत राहून मी पटकन येशू ख्रिस्ताकडे गेलं पाहिजे आणि प्रार्थना केली पाहिजे.
आणि देवाला विनवलं पाहिजे की प्रभू मला माफ कर की माझ्या मनामध्ये हे विचार आले, परंतु मी तुझ्या या क्षणाला मी स्वाधीन होत आहे. प्रेम असा मनुष्य नेहमी स्थिर जीवन जगतो. त्याचं मन उथळ नसतं, चंचल नसतं. त्याला कळत असतं की तो काय करत आहे. तर ख्रिस्ताचे स्वभाव सौंदर्य व स्थैर्य त्याच्या स्वभावात येते. ज्या माणसात ही वृत्ती असते त्याला मनशांतीचा व आनंदाचा लाभ होतो. त्याचे जीवनातील ध्येय उच्च असतात, उच्च बनतात. त्याच्या स्वभावात स्वार्थाला किंवा आळसाला वाव राहत नाही. प्रियांनो, त्याचे जे विचार आहेत ते नेहमी उच्च पातळीचे होतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याला क्षमा करण्याचे विचार जे असतात ते नेहमी उच्च आहेत प्रियांनो, जे देवाने आपल्याला लिव्हिंग स्टँडर्ड दिलेले आहेत. किंवा एखाद्या वेळेला लोकांना असं वाटतं की जर मी त्या समोरच्या व्यक्तीपेक्षा मला जर कमी लेखलं तर त्यांना असं वाटतं की बाबा हा तर माझा कमीपणा आहे. परंतु प्रियांनो, नेहमी विश्वास ठेवा की जो परमेश्वर म्हणतो की तू स्वतःला इतरांपेक्षा जेव्हा कमी लेखतोस तेव्हा तू त्याला व्हॅल्यू देतोय, त्याच्या जीवनाला व्हॅल्यू देतोयस. आणि ज्या वेळेला तो अनुभव तुम्हाला, याचा अर्थ असा नाही आहे प्रियांनो की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कमी आहात, असं बिलकुल नाही आहे. कारण देवाची व्हॅल्यू तितकीच आहे जितकी तो समोरच्या व्यक्तीची आहे, तितकीच त्या परमेश्वर तुमच्या जीवनाविषयी तितकी किंमत ठेवतो. परंतु ज्या वेळेला तुम्ही इतरांना व्हॅल्यू जास्त द्याल प्रियांनो, त्यावेळेला तुम्हाला समजेल प्रियांनो की ख्रिस्त त्या व्यक्तीवर किती प्रेम करत आहे, त्या व्यक्तीची व्हॅल्यू काय आहे, ज्या व्यक्तीसाठी येशू ख्रिस्ताने त्याचं रक्त सांडून त्याला आणि तुम्हाला देखील वाचवलेलं आहे. हीच उत्कंठा नेहमी तुमच्या मनात राहील. आणि प्रियांनो, हेच जीवनाचे उच्च विचार येशू ख्रिस्ताने तुम्हाला आणि मला दिलेले आहेत. देवभक्ताच्या या गुणांना जे अधिकाधिक वाव करून देतील त्यांची आध्यात्मिक वाढ होईल व देवासाठी कार्य करण्यास ते आध्यात्मिक दृष्ट्या सुदृढ बनतील. प्रियांनो, हे विचार जेव्हा तुमच्या अंतःकरणामध्ये भरतील किंवा येतील प्रियांनो, त्यावेळेला तुम्ही आध्यात्मिकरित्या सुदृढ होत असता, ताकदवान आणि बलवान होत असता. त्यांची आध्यात्मिक दृष्टी तीक्ष्ण होईल, त्यांचा विश्वास अधिकाधिक दृढ व खंबीर होईल व त्यांच्या प्रार्थनेमध्ये जास्तीत जास्त सामर्थ्य राहील. असा मनुष्य जो स्वतःला नम्र करतो आणि इतरांच्या सेवेसाठी तो नेहमी तत्पर असतो. प्रियांनो, असा मनुष्य ख्रिस्ताच्या विश्वासात बळावलेला असतो, त्याचा विश्वास सुदृढ झालेला असतो, ताकदवान झालेला असतो. आणि अशा मनुष्याची प्रार्थना ही कार्य करण्यास प्रबळ असते, असं पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. विश्वासाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते, शक्तिमान असते, असं प्रियांनो पवित्र शास्त्र आम्हाला शिकवतं. आणि जो कोणी विश्वासाने प्रार्थना करतो, जो त्या विश्वासामध्ये चालतो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त प्रार्थना करतच राहणं परंतु इतरांना क्षमा न करणं, नम्रता अंतःकरणात न येणं, आपल्या जीवनामध्ये नेहमी आपण इतरांना कमी लेखून स्वतःचा मीपणा जर गाजवत आहोत तर प्रियांनो, देवाची सेवा आपल्यामध्ये होऊ शकत नाही. पवित्र शास्त्र सांगतं अशा लोकांची प्रार्थना देवाला वीट आणणारी आहेत, व्यर्थ आहे, काहीही उपयोग नाही. परंतु त्याच विरुद्ध जो मनुष्य स्वतःला नम्र करतो, लीन करतो, अशा व्यक्तीची प्रार्थना देवाला फार आवडते आणि ती प्रार्थना कार्य करण्यास खूप प्रबळ असते. जे दुसऱ्यांच्या हिताकरिता अशा प्रकारे स्वतःला निस्वार्थी वृत्तीने वाहून घेतात ते त्यांचा स्वतःचाही उद्धार अगदी निश्चितपणे साधून घेत असतात. प्रियांनो, जी लोक अशासाठी जगतात की इतरांचं तारण व्हावं, इतरांना ख्रिस्त कळावा, त्यांच्या पापांची क्षमा व्हावी, अशी लोक स्वतःचं देखील तारण आपोआप साधून घेतात. प्रभू कृपेत वाढ होण्याचा एकच मार्ग आहे, तो हा आहे की अजिबात स्वार्थ न पाहता ख्रिस्ताचे जे नेमके कार्य आपल्याला करायला दिले आहे ते आपण करीत राहणे. आपल्या कुवतीनुसार आपण गरजूंना देऊ शकतो ती मदत देऊन त्यांना आशीर्वादित करणे, हेच देवाचे कार्य आहे. प्रियांनो, आपल्या कुवतीप्रमाणे शक्य आहे तितकं आपण इतरांसाठी जगावं, इतरांना नेहमी मदत करत राहावं. आपल्या कुवतीप्रमाणे प्रियांनो, जितकं आपल्याला शक्य आहे ते. प्रभू येशू म्हणतो की जर तुझ्याकडे 2 अंगरखे आहेत तर त्यातला 1 अंगरखा तू इतरांना दे, कारण ते आपल्याकडून होऊ शकतं. कारण प्रियांनो, याचा अर्थ हा नाही की परमेश्वर तुम्हाला कधी कमी पडू देणार. प्रियांनो, याचा अर्थ हा आहे की नेहमी तुमच्याकडे 2 अंगरखे असणारच, तो तुम्हाला भरपुरी करायला समर्थ आहे प्रियांनो. पण कधी ज्या वेळेला तुम्ही इतरांना देता, विचार करा प्रियांनो, निसर्गाचा नियम आहे की जर तुम्ही एखादी गोष्ट देताल तर तुम्हाला ती गोष्ट पुन्हा देण्यात येईल. ज्या वेळेला तुम्ही तुमचं जीवन देवाला समर्पित करताल त्यावेळेला तुम्हाला स्वर्गीय आशीर्वाद मिळतील. म्हणजे देवाचा नियम आहे, द्या म्हणजे दिले जाईल. तुम्ही जेव्हा इतरांना द्याल, इतरांची सेवा कराल, तसंच प्रियांनो स्वर्ग ही तुमच्या सेवेसाठी नेहमी झटत राहील.
नेहमी तो तुमच्या भोवती सुरक्षा कुंपण घालेल आणि तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी तो निश्चित पुरवेल. पण कधी जेव्हा तुम्ही स्वार्थ त्याग करताल आणि इतरांच्या सेवेसाठी तुम्ही नेहमी जेव्हा तत्पर असताल, नम्र भावाने तुम्ही इतरांची सेवा करताल प्रियानो, तेव्हा स्वर्ग तुमच्यासाठी झटेल. प्रियानो, हा स्वर्गीय नियम आहे. आपल्या कुवतीनुसार आपण गरजूंना देऊ शकतो ती मदत देऊन त्यांना आशीर्वादित करीत राहणे, हेच ते कार्य आहे. हे देवाचं कार्य आहे. बळ व्यायामाने वापराने येत असते. आयुष्यात मुळी हालचालींवर अवलंबून असते. प्रियानो, आपलं जीवन मुळातच आपल्या हालचालींवर अवलंबून आहे. देवावरचा विश्वास हा देखील हालचालीवरच अवलंबून आहे. कृतीशिवाय विश्वास मेलेला आहे असं प्रियानो पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं. प्रियानो, ज्या वेळेला आपण येशूवर विश्वास ठेवतो तो विश्वास निकामी असावा ही देवाची इच्छा नाही आहे. प्रियानो, एखादी मशीन, विचार करा, एखादी मशीन जर तुम्ही नवी कोरी आणलेली आहे आणि ती मशीन तुम्ही तशीच ठेवली आणि तिचा वापर केला नाही, काहीच नाही, तर ती मशीन निश्चितच प्रियानो निकामी होऊन जाईल, ती गंजून जाईल, त्यातले आतले पार्ट्स खराब होऊन जातील. तर त्याच विरुद्ध ज्या वेळेला आपण ती मशीन स्टार्ट करतो, त्याचा उपयोग करायला सुरुवात करतो, त्याद्वारे आपल्याला उत्पन्न मिळतं. प्रियानो, नवीन जीवनामध्ये हेच आहे. ज्या वेळेला तुमचा नव्याने जन्म होतो त्यावेळेला तुमचं कार्य असतं की इतरांच्या जीवनामध्ये जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे तो त्यांना शेअर करावा, त्यांची सेवा करावी, नेहमी कार्यरत असावं. एखादा सुदृढ मनुष्य किंवा पैलवान म्हणा, तो त्याचा व्यायाम तो नेहमी करत असतो. तसंच प्रियानो, ख्रिस्तावरच्या विश्वासू मनुष्याचा आहे. तो नेहमी इतरांसाठी स्वतः बलवान राहण्यासाठी, नेहमी विश्वासामध्ये बळकट राहण्यासाठी तो इतरांना सुवार्ता नेहमी सांगत राहील. नेहमी इकडून देवाचं वचन घेईल आणि ते वचन इतरांना शेअर करत राहील. तो इकडून घेत राहील आणि इकडून देत राहील. हे नेहमी त्याच्या जीवनामध्ये नेहमीचं कार्य असेल आणि जितकं तो हे कार्य करेल तितका त्याचा विश्वास खंबीर होत राहील. देवाच्या कृपेमध्ये मिळणारे आशीर्वाद घेत राहून पण देवाकरिता काहीच न करता भक्ताचे जीवन जगण्याचा जे प्रयत्न करतात ते काम हालचाल न करता केवळ खाण्याद्वारे जगण्याचा प्रयत्न करतात. प्रियांनो, अशी लोक जी देवावर विश्वास ठेवतात परंतु कार्य काहीच करत नाही, त्यांचा विश्वास मेलेला सारखा आहे. प्रियांनो, पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं कृतीशिवाय विश्वास व्यर्थ आहे. तर ती कृती काय आहे? देवाच्या आज्ञांमध्ये आपल्याला राहून, देवाच्या सहभागितेत राहून तोच आनंद, ती सुवार्ता इतरांना सांगणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे. प्रियांनो, तुमचा विश्वास जिवंत आहे ही तीच खूण आहे जितका तुम्ही इतरांना तो आनंद देताल. जो मनुष्य हातापायांच्या हालचाल करण्यास नकार देईल तो लवकरच हातापायांची सर्व बळे गमावून बसेल. त्याचप्रमाणे देवाने दिलेली कुवत जो भक्त वापरणार नाही त्याची ख्रिस्तात वाढ तर होणारच नाही, उलट जी काही पात्रता त्याच्याकडे असेल ती सुद्धा तो गमावून बसेल. प्रियांनो, जो येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो मनुष्य शांत कधीच बसणार नाही. विचार करा, जर एखादा परफ्यूम आहे, त्या परफ्यूमचं काम काय असतं? इतरांना सुगंध देणं. प्रियांनो, ते अत्तर जे आहे ते नेहमी इतरांना सुगंध देण्यासाठी, इतरांना आनंद देण्यासाठी किंवा मोहून घेण्यासाठी प्रियांनो ते अत्तर वापरलं जातं. प्रियांनो, देवाची सुवार्ता, त्याचा नवीन जन्माचा अनुभव अशाच प्रकारचा आहे. ज्या वेळेला ते अत्तर लावलं जातं ते अत्तर सुगंध दिले वाचून कधीच राहत नाही. प्रियांनो, नव्याने जन्मलेला मनुष्य असाच आहे. जेव्हा तो अनुभव येतो त्याचं जीवन आपोआप प्रफुल्लित होतं, सुगंधित होतं आणि तो सुगंध इतरांच्या पर्यंत पोहोचतो म्हणजे पोहोचतोच. जर तो पोहोचत नसेल तर आपला विश्वास निकामी आहे. प्रियांनो, जर तो ख्रिस्ताचा अनुभव आपल्याद्वारे इतरांना मिळत नाही, आपल्या जीवनाच्या द्वारे जर इतरांना ख्रिस्त दिसत नाही तर तो विश्वासच निकामी आहे. मुळात विश्वास आपला कृतीद्वारे दिसला गेला पाहिजे. आपल्या वागणुकीच्या द्वारे, आपल्या उठण्या बसण्याच्या द्वारे ख्रिस्ताचा सुगंध इतरांना जाणवतो. प्रियांनो, आणि आपण काही बोलण्याच्या अगोदरच प्रियांनो लोक अनुभव घेतात की याच्याकडे जे आहे ते माझ्याकडे नाही आहे, हा जसा वागतो, जसा बोलतो तसं माझ्यामध्ये नाही आहे. काहीतरी उणीवता त्याला आपोआप भासायला लागते आणि तो असा मनुष्य तुमच्याकडे स्वतःहून येतो आणि तो विचारतो की तुझ्यामध्ये अशी गोष्ट विशेष काय आहे. प्रियांनो, त्यावेळेला तुम्हाला त्याला साक्ष निर्भीडपणे सांगणं गरजेचं आहे. तुमचा सुगंध तुम्हाला त्याला द्यायचा आहे जेणेकरून तो देखील सुगंध इतरांना देईल. प्रियांनो, किती आनंददायी गोष्ट आहे. ज्या वेळेला तो अनुभव तुम्ही शेअर करताल तो दुप्पट अनुभव, तो दुप्पट आनंद आणि आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये देखील यायला सुरुवात होईल. ख्रिस्ताचे कार्य करण्यासाठी आपण परदेशात गेले पाहिजे असे काही नाही. आपल्या कुटुंबाच्या लहानशा वर्तुळातूनही जर आपले कर्तव्य तेथे असेल तर आपण बाहेर पडण्याची गरज नाही. प्रियांनो,
पुष्कळ वेळेला आपल्याला असं वाटतं की आपण जर देवाची मला सेवा करायची आहे तर मी परराष्ट्रात गेलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे, इकडं गेलं पाहिजे, तिकडं केलं पाहिजे. असं काही नाही आहे. जिथे तुम्ही आहात तिथे तुम्ही राहून देवाची सेवा करू शकता. तुमचं कुटुंब हे सगळ्यात पहिली सेवा आहे. तुमच्या कुटुंबामध्ये तुम्ही सेवा करणं, तुमच्या कुटुंबाला जो अनुभव तुम्ही घेतलेला आहे ते आधी त्यांच्यामध्ये शेअर करणं आणि मग तोच आनंद तुम्ही इतरांना शेअर करणं. प्रियांनो, ही गोष्ट ख्रिस्ताच्या कार्यासाठी आपण परदेशातच गेलं पाहिजे प्रियांनो, ही गोष्ट नाही आहे. खूप वेळेला लोक असा विचार करतात की बाबा मी इकडे ह्या देशामध्ये जाऊन संदेश दिला पाहिजे, मी त्या देशामध्ये जाऊन संदेश दिला पाहिजे. प्रियांनो, पुलपिटवरून कुणीही बोलू शकतं, कुणीही बोलू शकतं. परंतु महत्त्वाचं कार्य हे आहे की ज्या व्यक्तीच्या संपर्कात तुम्ही राहता त्याला तुमच्यामधून ख्रिस्त दिसत आहे का, ही खूप गरजेची गोष्ट आहे प्रियांनो. कारण पुलपिटवरून वेगळा मनुष्य दिसतो. कदाचित मी देखील ह्या यूट्यूब चॅनलच्या द्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवतोय हा संदेश. याचा अर्थ असं नाही की मी खूप चांगला आहे, असंही काही नाही आहे. परंतु प्रियांनो, जसा आनंद तुम्ही येशू ख्रिस्ताबद्दल अनुभवताल तो आनंद तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्याद्वारे दिसणं खूप गरजेचं आहे. लोकांना कळालं पाहिजे की हा भाऊ जो आत्तापर्यंत असं जीवन जगत आलेला आहे परंतु आता त्याच्या जीवनामध्ये खूप बदल दिसत आहे. प्रियांनो, हीच ती साक्ष असते, ही ती सुरुवात असते. याच्यासाठी काय तुम्ही परदेशातच जावं, इकडे जावं, तिकडे जावं याची गरज नाही आहे. तर तो अनुभव जो तुम्ही घेत आहात तो इतरांना शेअर करणं, तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये, ज्या कामामध्ये तुम्ही जात आहात त्या कामामध्ये, ज्या व्यवसायामध्ये तुम्ही आपला पैसा गुंतवत आहात, ज्या व्यक्तीशी तुमचा संबंध येत आहेत त्या व्यक्तीशी तुमचं संबंध कसे आहेत, तुमचं बोलणं कसं आहे याच्यावर तुमचा विश्वास फार अवलंबून आहे. हेच तुमचं दैवी कार्य आहे प्रियांनो. कारण याच्यासाठी काय तुम्हाला मोठमोठ्या गोष्टी कराव्या लागतात असंही काही नाही आहे. त्या व्यक्तीसोबत तुम्ही किती विश्वासूपणे कार्य करत आहात, देवाची तुम्ही किती विश्वासूपणे जीवन जगत आहात, हे खूप महत्त्वाचं आहे. हे कार्य आपण आपल्या घराच्या लोकात, मंडळीमध्ये ज्या कोणाशी आपला संबंध येतो त्यांच्याशी आपण व्यवहार करतो त्यांच्यामध्ये व त्यांच्याकरिता करू शकतो. म्हणजेच प्रियांनो, जर तुम्ही व्यवसाय करत आहात, जे डील तुम्ही करत आहात त्या डीलमध्ये तुम्ही किती प्रामाणिक आहात हे खूप महत्त्वाचं आहे. कारण तुम्हाला परमेश्वर पाहत आहे, तुमच्या प्रत्येक कृतीला परमेश्वर पाहत आहे. ही जाणीव नेहमी तुम्हाला असली पाहिजे आणि त्यावेळेला तुमचा संबंध त्या व्यक्तीशी किती प्रेमळ आणि किती प्रामाणिक आहे हे खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, जी लोक काम करतात किंवा मशीनवर काम करतात किंवा ऑफिसमध्ये काम करतात अशी लोक आपल्या सहकाऱ्यांसोबत कसं वर्तणूक ठेवतात, त्यांच्याशी कसा प्रेमाचा सलोखा ठेवतात हे खूप महत्त्वाचं आहे. पुष्कळ वेळेला माझे भाऊ आणि बहिणी विनंती करतात की भाऊ, काम करत असताना लोक माझा खूप द्वेष करतात, लोक मला खूप नावं ठेवतात. प्रियांनो, त्यांना ठेवू द्यात, काही फरक पडत नाही. परंतु प्रियांनो, तुम्ही देवाबरोबर किती विश्वासू आहात खूप गरजेचं आहे. लोक अशीही प्रार्थना करताना मी पाहिलेत की देवा तू त्यांना चांगला धडा शिकव, तू त्यांना चांगली अद्दल घडव. प्रियांनो, ही नव्याने जन्मलेल्याची खूण नाही आहे. आपल्याला अधिकाधिक देवाच्या सहभागितेत येण्याची गरज आहे जर तुम्ही अशा विश्वासामध्ये राहत आहात तर. कारण हा खूप चुकीचा विश्वास आहे, खूप चुकीची प्रार्थना आहे. आपली प्रार्थना नेहमी हीच असली पाहिजे की माझ्याद्वारे ख्रिस्त त्या व्यक्तीला कळावा. ज्या सहभागितेत मी राहत आहे, ज्या ऑफिसमध्ये मी काम करत आहे, माझ्याद्वारे, माझ्या वागणुकीच्या द्वारे, माझ्या बोलण्याच्या द्वारे येशू ख्रिस्त त्यांना दिसणं, कळणं खूप गरजेचं आहे. त्या व्यक्तीने जेव्हा तो अडचणीत आहे त्यावेळेला त्याला सगळ्यात पहिली आठवण माझी आली पाहिजे की बाबा या व्यक्तीकडून मला काहीतरी सहभागिता किंवा काहीतरी ज्ञान मिळू शकतं, माझे प्रॉब्लेम त्या व्यक्तीकडून सॉल्व्ह होऊ शकतात. हा विश्वास तुमच्या जीवनामधून इतरांना दिसला पाहिजे. आणि हेच तुमचं सेवा कार्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला परदेशात जाण्याची गरज नाही आहे. हे तुमचं सेवा कार्य सगळ्यात प्रथम आहे. कारण तुमचा समाज, तुमचं घर, तुमचं कुटुंब आणि तुमच्या सहभागितेत येणारा प्रत्येक पुरुष किंवा स्त्री महत्त्वाचे आहे तुमच्यासाठी. आणि त्या व्यक्तीसोबत तुमचं वर्तणूक, तुमचं वागणं, बोलणं महत्त्वाचं कशा प्रकारे आहे याची जाणीव तुमच्यासाठी राहणं खूप गरजेचं आहे. हीच तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आपल्या उद्धारकाचे पृथ्वीवरील अधिकतर आयुष्य नासरतकर गावात सुतारकाम करण्यात कष्टाने तरी धीराने करण्यात गेलेले होते. प्रियांनो, येशू ख्रिस्ताने त्याचं जीवन जगताना तो एक सुताराचं आयुष्य जगला. तुमच्या आणि माझ्यासारखे त्याने देखील काम केलेलं आहे. पण तो काम करत असताना ज्या लोकांच्या सहभागितेत येशू ख्रिस्त येत होता त्यांना येशू ख्रिस्ताच्या वागण्या बोलण्यातून एक वेगळा अनुभव येत होता. त्यांच्या जीवनामध्ये जी लोक दुःख, त्रास सहन करत होती, निराशेमध्ये जगत होती, अशा लोकांना येशू ख्रिस्ताच्या बोलण्याद्वारे एक आशा मिळत होती.
प्रियांनो, तसंच जीवन तुम्ही देखील जगणं गरजेचं आहे. तुमच्या बोलण्याच्या द्वारे इतरांना त्यांच्या जीवनामध्ये एक नवीन आशा मिळालीच पाहिजे. जर मिळत नाहीये, जर कुठेतरी तुमच्या सहभागितेत येणारा मनुष्य निराश जगत आहे प्रियांनो, तर तुम्हाला जागं होऊन त्याच्यासाठी प्रार्थना करणं, त्याच्यासाठी येशू ख्रिस्ताचा संदेश देणं खूप गरजेचं आहे. किमान त्याच्यासाठी प्रार्थना तरी करा प्रियांनो. त्याच्या फक्त पाठीवरून हात फिरवा आणि प्रियांनो त्याच्या जवळ जाऊन म्हणा की माझ्या भावा, माझ्या बहिणी, मला तुझ्यासाठी प्रार्थना करायची आहे. प्रियांनो, हे प्रेमाचे शब्द त्याच्या हृदयामध्ये 101% कार्य करतील आणि तुमची प्रार्थना परमेश्वर निश्चितच ऐकणार आणि निश्चित त्याच्या जीवनामध्ये कार्य घडणार. ही तुमची सेवा फार महत्त्वाची आहे. आयुष्याची हलकी समजली जाणारी कर्तव्य पार पाडताना व अगदी क्षुद्र समजली जाणारी कामे करताना आपण ख्रिस्ताच्या सहवासात मिळवू शकतो, ख्रिस्ताचा सहवास मिळवू शकतो व त्याच्या जोडीने कार्य करू शकतो. प्रियांनो, ज्या वेळेला तुम्ही काम करता समजून घ्या की ख्रिस्त तुमच्या बरोबर आहे आणि तो देखील तुम्ही कितीही खालच्या दर्जाचं काम करत असा. प्रियांनो, कुठलेही काम हे खालच्या दर्जाचं किंवा उच्च दर्जाचं नाहीये. ते काम तुम्ही कसं करता, किती विश्वासामध्ये राहून काम करता, हे खूप गरजेचं आहे. मला तुम्हाला उदाहरण सांगू द्या. आमच्या प्रार्थना सभेमध्ये आमच्या एक आजी आहेत, त्या कचरा वेचण्याचं काम करतात प्रियांनो. परंतु त्यांचा अनुभव इतका सुंदर आहे की ज्या वेळेला ते कचरा वेचण्याचं काम करतात त्यावेळेला ते ज्या ज्या कुटुंबामध्ये जातात त्या कुटुंबासाठी प्रियांनो ते प्रार्थना करतात. किती विशेष गोष्ट आहे प्रियांनो की एक कचरा वेचणारी बाई, आपल्या दृष्टीने ते किती खालच्या गोष्टीचं काम आहे, परंतु त्या कामामध्ये त्या आमच्या आंटी, ते माझ्या आईसारख्या आहेत, मी त्यांना आईच म्हणतो, ती आई इतक्या प्रेमळतेने ते काम करते, इतक्या प्रामाणिकतेने ते काम करते. आणि ज्या वेळेला ती लोकांकडे जाते, एक घर तर तिला असं दिसलं की त्या घरामध्ये ती व्यक्ती खूप निराश आहे. त्यावेळेला ह्या आईने जेव्हा ती गोष्ट पाहिली, त्या निराशेमध्ये असलेले ते कुटुंब पाहिलं, त्यावेळेला त्या आईने त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. प्रियांनो, एक अशी काम करणारी स्त्री जर इतरांसाठी प्रार्थना करते प्रियांनो, ती प्रार्थना इतकी कार्य करणारी होती की त्या प्रार्थनेच्या द्वारे ते कुटुंब येशू ख्रिस्ताच्या विश्वासामध्ये आलं. प्रियांनो, कुठलंही काम हलक्या दर्जाचं नसतं. ते काम तुम्ही किती प्रामाणिकपणे करता, किती विश्वासाने करता आणि त्या कामामध्ये तुम्ही येशू ख्रिस्ताची सेवा कशी करत आहात, लोकांना तुमच्या वागणुकीच्या द्वारे ख्रिस्त कसा देत आहात, हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी पुलपिटवर उभं राहून संदेश देणंच हे गरजेचं नाही आहे प्रियांनो, कारण तो पुलपिटवरून संदेश देणं सोपी गोष्ट आहे. परंतु तुमच्या सहभागितेत आलेला प्रत्येक मनुष्याशी तुम्ही कसं वर्तन करत आहात, हा ख्रिस्ताचा संदेश आहे. कारण तुम्ही स्वतः एक जिवंत संदेश आहात. जो कोणी ख्रिस्ताच्या नावाशी स्वतःचा संबंध जोडतो त्या प्रत्येकाची चांगली कामे पाहून इतरांनी त्याच्या निर्माणकर्त्याचे व उद्धारकाचे गौरव करण्यास प्रवृत्त व्हावे, अशा प्रकारे काम केले पाहिजे. प्रियांनो, तुमचं काम पाहून इतरांनी देवाचे गौरव केलं पाहिजे, असा तुमचा सुदृढ विश्वास असणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. नव्याने जन्मलेला मनुष्य तो त्याच्या कामामध्ये नेहमी येशूला समोर ठेवेल. नेहमी प्रियांनो, तुमचं वर्तणूक असं असलं पाहिजे की माझ्या ठिकाणी जर येशू असता तर तो कसा बोलला असता, माझ्या ठिकाणी जर येशू असता तर तो या परिस्थितीमध्ये कसा वागला असता, त्याने इतरांशी कसं वर्तन ठेवलं असतं. नेहमी आपल्यासोबत येशू आहे हा विचार करा प्रियांनो, आणि तो खरोखर आहे. त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे तो आपल्यामध्ये आहे. तो नेहमी आपल्याबरोबर आहे, कारण तो म्हणतो की मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुझ्या बरोबर आहे. तर प्रियांनो, ह्या विश्वासामध्ये जेव्हा तुम्ही चालता तर तुमच्या कामामध्ये, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ज्या लोकांच्या सहभागितेत तुम्ही राहत आहात त्या व्यक्तींच्या सोबत ज्या वेळेला तुम्ही जाता त्यावेळेला लक्षात ठेवा की येशू तुमच्या बरोबर आहे. जसा येशू जसं तो वर्तला तसंच तुम्हालाही इतरांशी वर्तणूक ठेवायची आहे. आपण हे वाक्य पुन्हा वाचू. जो कोणी ख्रिस्ताच्या नावाशी स्वतःचा संबंध जोडतो, प्रियांनो, विश्वासाने तुमचा देखील संबंध येशू ख्रिस्ताशी जोडलेला आहे. त्या प्रत्येकाची चांगली कामे पाहून इतरांनी त्यांच्या निर्माणकर्त्याचे व उद्धारकाचे गौरव करण्यास प्रवृत्त व्हावे, अशा प्रकारे काम केलं पाहिजे. तुम्ही काही काम करा, परंतु तुमच्या कामाच्या द्वारे येशू ख्रिस्त लोकांना दिसला पाहिजे. दुसऱ्यांमध्ये आपल्यापेक्षा अधिक पात्रता आहे व त्यांना आपल्यापेक्षा अधिक गोष्टींचा लाभ होतो, असे म्हणून अनेक जण देवाने त्यांना दिलेल्या देणग्या ख्रिस्ताच्या सेवेत लावण्याऐवजी देवाने नेमलेल्या सेवा कार्यातून अंग काढून घेतात. प्रियांनो, अशी लोक जी देवाच्या सेवेसाठी आपलं अंग काढून घेतात, ती व्यक्ती नेहमी निराश होतात, नेहमी हताश होतात.
परंतु देवाची इच्छा ही नाही आहे. त्याने दिलेलं तुम्हाला जे टॅलेंट आहे, त्याने दिलेलं जे दान आहे, ते नेहमी देवासाठी वापरायला लागा. सैतान तुम्हाला निराश करेल, खाली पाडण्याचा प्रयत्न करेल, परंतु निराश होऊ नका. तो परमेश्वर नेहमी तुमच्याबरोबर आहे. फक्त ज्यांच्यात विशेष गुण आहेत त्यांनीच देवाच्या सेवेत त्यांची विविध पात्रता लावली पाहिजे, असे एक मत सर्वसामान्य लोकात आढळते. परंतु खूप वेळेला लोक विचार करतात की मी तर चांगला बोलू शकत नाही, मी गिटार वाजवू शकत नाही, माझा चांगला आवाज नाही, मी गाऊ शकत नाही, मग मी देव माझा वापर करून कसा घेईल. खूप वेळेला अशाही काही लोक आहेत की ते विचारतात की ब्रदर पास्टर मला तर नीट लिहिता वाचता देखील येत नाही, मग मी कशी काय देवाची सेवा करू शकेल. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये पेत्र आपल्यासाठी उत्तम उदाहरण आहे. पेत्राला काही गाणं गाता येत नव्हतं, पेत्राला लिहिता वाचता देखील येत नव्हतं, परंतु तो पेत्र देवाच्या सेवेमध्ये इतका तत्पर राहिला. प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये त्याने 2 पत्र लिहिलेली आहेत. किती विशेष गोष्ट आहे प्रियांनो. तुम्ही किती कमकुवत आहात हे महत्त्वाचं नाही आहे, परमेश्वर तुमच्याद्वारे कार्य करतो. त्याच्यासाठी तुम्हाला गिटार वाजवता आलं पाहिजे, तुमचा चांगला आवाज असला पाहिजे, किंवा पुलपिटवरून येऊन तुम्ही मोठमोठे चांगले संदेश दिले पाहिजे, असंही काही नाही आहे प्रियांनो. देव एक कमकुवत पात्र वापरतो. देव जर त्या प्रेषितांना वापरू शकतो जे साधे मच्छीमार होते, तर देव तो तुम्हाला देखील वापरणार, निश्चित वापरणार. प्रियांनो, तुम्ही हा विचार करू नका की तुम्ही किती शिकलेले आहात, शिकलेले नाही आहेत, तुम्हाला चांगलं बोलता येत नाही, तुम्हाला गाता येत नाही. प्रियांनो, ह्या गोष्टी देवासाठी क्षुल्ल आहेत किंवा निकामी आहेत, महत्त्वाच्या नाही आहेत. प्रियांनो, देवाला तुमचं अंतःकरण गरजेचं आहे. तुम्ही किती अंतःकरणाने इतरांच्यासाठी प्रयत्नशील आहात, इतरांना तुमच्याद्वारे ख्रिस्त कळत आहे का, हे महत्त्वाचं आहे. आणि हेच येशू पाहतो. तुमचा प्रत्येक गोष्टीमध्ये हेतू काय आहे हे येशू पाहतो. कारण लोक बाह्य स्वरूप पाहतात, परमेश्वर अंतःकरण पाहतो. तेव्हा त्याने प्रत्येकाला ज्याच्या त्याचे काम नेमून दिले होते. येशू ख्रिस्ताने जो दाखला दिलेला आहे की परमेश्वराने प्रत्येकाला एक कृपादान दिलेलं आहे. जो आत्मा देवावर विश्वास ठेवतो, येशूवर विश्वास ठेवतो, अशा प्रत्येकाला देवाने एक जबाबदारी दिलेली आहे. कुणाला 2 रुपये, कुणाला 5 रुपये, कुणाला 50 रुपये, असं त्याने प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली आहे. पण असा मनुष्यावर जबाबदारी दिलेली असताना तो कशा प्रकारे पार पाडत आहे हे महत्त्वाचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला नवीन जन्माचा अनुभव येतो, ती जबाबदारी तुमच्यावर देखील पडलेली असते. आणि आता हीच गोष्ट तुम्ही कशा प्रकारे वापरता, कशा प्रकारे तो आनंद द्विगुणित करता, आणि कशा प्रकारे तुम्ही इतरांना ती गोष्ट शेअर करता आणि ख्रिस्ताकडे त्या लोकांना घेऊन येता. प्रियांनो, ही गोष्ट देवासाठी महत्त्वाची आहे. याच्यासाठी काय मोठमोठे दर्जे किंवा मोठमोठी डिग्री किंवा मोठमोठ्या गोष्टीच तुम्ही केलेल्या पाहिजे असं काही नाही आहे. किंवा ती गोष्ट जसं आपण पाहिलं की ती गोष्ट पहिल्यांदा तुमच्यापासून सुरुवात होते, मग तुमच्या कुटुंबामध्ये, मग तुमच्या समाजामध्ये, मग तुमच्या शहरामध्ये, तुमच्या समाजामध्ये, आणि मग देशामध्ये याची सुरुवात होते. प्रियांनो, सर्वात आधी ती गोष्ट तुमच्यामध्ये उत्पन्न होणं गरजेचं आहे. जीवनातील अगदी क्षुद्र समजली जाणारी कामेसुद्धा आपण जणू प्रभूसाठी म्हणून प्रेमळ वृत्तीने बाळगून करू शकतो. म्हणजे एक खालच्या दर्जाचं काम जे आपल्याला वाटतं की ते खालच्या दर्जाचं आहे, देवाच्या दृष्टीने ते खालच्या दर्जाचं बिलकुल नाही आहे. परंतु आपण त्याला खालच्या दर्जाचं समजतो, देवाच्या तुलनेने ते अधिक महत्त्वाचं आहे. देवाचे प्रेम अंतःकरणात असेल तर ते आयुष्यातून प्रकट होईल. जर देवाचं प्रेम तुमच्या हृदयामध्ये आहे तर ते तुमच्या आयुष्यामधून इतरांना आपोआप प्रकट होईल. असा मनुष्य शांत कधीच राहणार नाही. विचार करा, एखाद्या मनुष्याला जर प्रकाश मिळालेला आहे तर तो प्रकाश नेहमी झाकून ठेवला तर त्या प्रकाशाचा उपयोग तो काय. येशू ख्रिस्ताने आपल्याला उदाहरण दिलेलं आहे की दिवा कधीच आपण झाकून ठेवत नाही, तर त्याला दिवटणीवर आपण ठेवतो, ज्याद्वारे इतरांना प्रकाश मिळतो आणि ज्याद्वारे इतरांचं जीवन देखील प्रकाशित होतं. प्रियांनो, तसंच आहे. ज्या वेळेला तुम्ही नवीन जन्म घेता, ख्रिस्तामध्ये वाढता, त्यावेळेला तुमचं जीवन जे आहे ते दिवटणीवर ठेवलेल्या दिव्यासारखं आहे. तुम्ही आपोआप प्रकाश द्यायला लागता. परंतु जर तुम्ही तो प्रकाश झाकून ठेवताय तर प्रियांनो, तुमचा त्या नवीन जन्माची गोष्ट किंवा नवीन जन्माचा अनुभव व्यर्थ ठरतो. पण तोच अनुभव तुम्ही इतरांना शेअर केला तर प्रियांनो, तो प्रकाश इतरांना आपोआप मिळणार आहे. ख्रिस्ताचा आनंददायी प्रभाव
आपल्या भोवती, आपल्या सभोवती राहील व आपला प्रभाव उच्च दर्जाचा तसेच दुसऱ्यांना आशीर्वादित करणारा बनेल. आमेन. प्रियांनो, किती आनंददायी गोष्ट आहे की आपल्याद्वारे इतरांना ख्रिस्त कळणं आणि त्यांचं जीवन देखील प्रकाशित होणं. प्रियांनो, याच्यापेक्षा आनंद दुसरा कोणीच नाही. जेव्हा तुम्ही तुमच्या शब्दांनी किंवा तुमच्या मुखातून निघलेल्या साक्षाने तुम्ही इतरांचं तारण झालेलं पाहाल, प्रियांनो, तुमच्यासारखा आनंदी कुठलाच व्यक्ती नसेल. प्रियांनो, आज जेव्हा हे व्हिडिओ आपण प्रसारित करत आहोत, खूप लोकांचे कॉल्स येत आहेत, खूप लोक प्रार्थना करत आहेत आणि ते मला सगळ्या गोष्टी अंतःकरणाने सांगत आहेत की कसा त्यांच्या जीवनामध्ये अनुभव येत आहे आणि कसा ते येशू ख्रिस्ताचा अनुभव घेत आहेत. ते रडून रडून त्यांचा अनुभव सांगतात, त्यांच्या गुपित गोष्टी प्रकट करतात, सांगतात. प्रियांनो, अशा लोकांना मला सांगू द्या, तुमच्यावर देव फार प्रेम करतो आणि जर तो क्षमेचा अनुभव तुम्हाला आलेला आहे तर तोच अनुभव तुम्हाला इतरांना द्यायचा आहे. प्रियांनो, देव फार प्रेमळ आहे, तो तुमच्यावर फार प्रेम करतो आणि हे प्रेमळ जीवन जेव्हा तुम्हाला मिळालेलं असतं तेव्हा तुमचं जीवन देखील प्रकाशमय झालेलं आहे आणि तो प्रकाश इतरांना मिळणं गरजेचं आहे. देवाची सेवा करण्यासाठी तुम्ही मोठमोठ्या संधीची वाट पाहू नये किंवा खास पात्रतांची किंवा गुणांची अपेक्षा करीत थांबू नये. तुमच्याविषयी जगाला काय वाटेल याचा विचार करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही आहे. प्रियांनो, खूप मोठमोठ्या संधींची गरज नाही आहे आपल्याला. ज्या वेळेला जी संधी देव आपल्याला देतो, विचार करा की ज्या वेळेला तुम्ही प्रवास करत आहात आणि तुमच्या शेजारी एखादा व्यक्ती बसलेला आहे, तर प्रियांनो, ती उत्कट इच्छा बाळगा. ती देवाने दिलेली तुम्हाला संधी आहे की त्या व्यक्तीला येशू कळाला पाहिजे. माझ्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला येशू कळाला पाहिजे. मी ज्या कामामध्ये राहतो, काम करतो, त्या माझ्या कलिकला, माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या शेजारी बसलेल्या कलिकला, माझ्या सहकार्याला येशू कळणं मला महत्त्वाचं वाटणंच गरजेचं आहे. प्रियांनो, कारण त्याचा नाश होऊ नये ही देवाची इच्छा आहे. कारण जितकं प्रेम देवाने तुमच्यावर केलेलं आहे तितकंच प्रेम देवाने त्याच्यावर केलेलं आहे आणि हीच गोष्ट तुम्हाला त्याच्याबरोबर शेअर करायचे. एकच सांगायचं की माझ्या भावा, माझ्या बहिणी, तुझ्यावर देव प्रेम करतोय. ह्या प्रेमाचा अनुभव जर तुला घ्यायचा आहे तर तुमच्यासाठी मी प्रार्थना करू का, ही तुम्ही फक्त त्याच्यासाठी शब्द बोला. हे शब्द तुमच्या अंतःकरणातून निघू द्यात. प्रियांनो, नक्की ते शब्द त्यांच्या जीवनामध्ये कार्य करणार, माझा विश्वास आहे. आणि हे अनुभव मी घेतलेले आहेत आणि प्रियांनो, तुम्ही विश्वास ठेवणार नाही, इतक्या मोठमोठ्या साक्ष आहेत आणि तेच साक्ष देव तुमच्या जीवनामध्ये देखील कार्य करेल. पुढे आपण वाचूया. तुमच्याविषयी जगाला काय वाटेल याचा विचार करण्याची तुम्हाला काहीच गरज नाही. जर तुमच्या दैनंदिन जीवनाद्वारे तुमच्या धार्मिक कळकळी संबंधी व पवित्र निष्ठेसंबंधी साक्ष मिळत असेल व दुसऱ्यांना खात्री वाटत असेल की तुम्हाला त्याच्या हिताचीच ओढ आहे, तर तुमचे प्रयत्न सर्वस्वी फोल होणार नाहीत. प्रियांनो, त्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीच्या तुम्ही सहभागितेत येता, तुमच्या अंतःकरणातून निघलेला प्रत्येक शब्द त्याच्या अंतःकरणाला निश्चित भेटणार. प्रियांनो, तुम्हाला तुमच्या मुखातून निघलेले प्रत्येक शब्द त्याच्या जीवनामध्ये एक नवीन कलाटणी आणणारे होतील. तो नेहमी तुम्हाला भेटण्यासाठी उत्सुक राहील की मी कधी जाऊन तुम्हाला भेटेल आणि तुम्हाला माझा अनुभव सांगेल. ह्याच्यासाठी तो मनुष्य नेहमी प्रयत्न करेल आणि अशा लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करेल. प्रियांनो, पण कधी, जेव्हा तुम्ही तो प्रकाश इतरांना द्याल. प्रियांनो, हे सगळ्यात पहिलं आपलं कार्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे आपल्यामधून प्रेम उत्पन्न होणं, आपल्यामधून ममता, इतरांविषयी ममता निघणं खूप गरजेचं आहे. आपण त्यांच्यासाठी किती सेन्सिटिव्ह आहोत, त्यांचं दुःख आपल्याला समजतंय, आपण तितक्याच काकुळतेने त्यांच्याबरोबर आहोत, त्यांच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये आपण त्याच्याबरोबर आहोत, हा विश्वास त्यांना पटणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस प्रियांनो, आपण मोठमोठ्या गोष्टीच बोलणं गरजेचं नाही आहे. समजा एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये जर दुःखद घटना घडलेली आहे किंवा त्यांच्या घरामध्ये एखाद्याचं निधन जरी झालेलं असेल, खूप दुःखामध्ये ती व्यक्ती, ते कुटुंब असेल, तर प्रियांनो, तिथे आपली उपस्थिती असणं महत्त्वाचं आहे. त्या व्यक्तीजवळ जा, त्या व्यक्तीच्या पाठीवरून हात फिरवा, बोलू द्या, त्याला रडू द्यात, त्याला काय बोलायचे ते बोलू द्यात. पण प्रियांनो, तुम्ही त्याला जेव्हा प्रेमाने मिठी माराल, प्रेमाने गोंजारताल, प्रियांनो, तो त्या आयुष्यामध्ये तो तुम्हाला कधीच विसरणार नाही. त्याला नेहमी तुमची आठवण येईल. ज्या वेळेला तुम्ही तो व्यक्ती दुःखामध्ये असेल, प्रियांनो, त्या वेळेला त्या व्यक्तीला सर्वात पहिली कोणाची आठवण होईल तर ते तुम्ही असताल. प्रियांनो, हेच कार्य येशू ख्रिस्ताने केलं होतं आणि तेच कार्य येशू ख्रिस्त तुमच्याद्वारे करणार आहे. आणि हे जर तुमच्यामध्ये झालं पाहिजे असं जर तुम्हाला वाटतंय प्रियांनो, तर प्रियांनो, शांत बसू नका. ज्या कामामध्ये तुम्ही काम करत आहात, जो बिझनेस तुम्ही करत आहात, त्या व्यवसायामध्ये तुम्ही प्रामाणिक राहून तुमच्या प्रत्येक कार्यामध्ये येशू ख्रिस्ताला मध्ये ठेवून काम करा, प्रामाणिकपणे काम करा.
प्रियांनो, पवित्र शास्त्रामध्ये अशी खूप सारी उदाहरणं आहेत. त्यातलं उत्तम उदाहरण म्हणजे योसेफ होता. योसेफ हा जो देवाने नेमलेला व्यक्ती, त्याने इतकं चांगल्या प्रकारे, इतकी प्रभावीपणे त्याने काम केलेलं आहे प्रियांनो. त्याच्या कामामध्ये तो नेहमी प्रामाणिक असायचा. पुष्कळ वेळेला प्रियांनो त्याला इतके त्रास सहन करावे लागले लोकांकडून, परंतु तरी देखील त्याने त्याचा प्रामाणिकपणा सोडला नाही. त्याला एकच माहिती होतं की माझा येशू मला पाहत आहे, आणि जर तो मला पाहतोय तर माझी जबाबदारी आहे की मी त्याच्यासोबत विश्वासू राहावं. सगळ्यात आधी तुम्ही देवाबरोबर विश्वासू राहणं गरजेचं आहे. तुम्हाला कोणी पाहत नाही असं समजून काम करू नका प्रियांनो. येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे तुमच्या हृदयाजवळ आहे. त्याचे देवदूत नेहमी तुम्हाला पाहत असतात. तुम्ही कशा प्रकारे, किती प्रामाणिकतेने काम करत आहात. तुमचा मालक हा भूतलावरचा नाही आहे, तुमचा मालक स्वर्गातला आहे. आणि त्याच प्रकारे ज्या वेळेला तुम्ही स्वर्गातल्या मालकाची, तुमच्या देवाची तुम्ही प्रामाणिकपणे सेवा करताल, तर तुमचं वैयक्तिक नातं, तुमच्या कामावरचे संबंध, तुमचे वैयक्तिक संबंध, तुमच्या पत्नीबरोबरचे संबंध, तुमच्या भावंडांचे बरोबरचे संबंध, प्रियांनो, या सगळ्यांसोबत तुम्ही कसे वागता यावर देवाची सेवा अवलंबून आहे. आणि जितके तुम्ही प्रेमाने एकमेकांची सेवा करताल, तितकंच प्रियांनो देवाचं कार्य तुमच्याद्वारे घडेल. हे समजून घेण्यासाठी आणि देवाची सेवा तुमच्याद्वारे होण्यासाठी प्रियांनो जाणून घ्या की परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये कार्य करत आहेत. आणि त्यासाठी गरज आहे ती नवीन जन्माची, ज्याची सुरुवात तुम्ही आता केलेली आहे. आता ती जबाबदारी तुमची आहे की तुम्हाला हे कार्य करायचं आहे, आणि अशा प्रकारे तुम्हाला एक प्रावीण्यपूर्ण किंवा चांगलं जीवन जगायचं आहे. आणि हा दर्जा, हा चांगला उत्कृष्ट दर्जा देवाने तुम्हाला देऊ केलेला आहे. पहिली गोष्ट तर इतरांना क्षमा करायला शिका. आणि प्रियांनो, नम्रतेचा कित्ता तुमच्याद्वारे इतरांना मिळणं गरजेचं आहे. ज्या येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांचे पाय धुतले, त्याने कधीच प्रौढता किंवा गर्व मिरवला नाही. तर तो जसा नम्र राहिला तसं आपल्याला नम्र राहायचं आहे. आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रियांनो आपल्याला देवाकडे, इतर लोकांना आणायचं आहे. आणि असं करण्यासाठी परमेश्वर तुम्हाला सहाय्य करो, आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे नवीन जन्माचा अनुभव तुम्हाला मिळो, हीच माझी प्रार्थना आहे. आणि असं करण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करो, मदत करो. प्रियांनो, आजच्या संदेशाच्या द्वारे तुम्ही आशीर्वाद झालेला आहात, माझा विश्वास आहे. प्रियांनो, सेवा आणि कार्य, तुमचं वैयक्तिक जीवन तुम्ही कसं जगत आहात याविषयी आपण आज पाहिलेलं आहे. आणि माझा विश्वास आहे की या संदेशाच्या द्वारे तुम्हाला कळलेलं आहे की आता तुम्हाला इथून पुढे काय करायचं आहे. प्रियांनो, ही जर जाणीव तुम्हाला होत आहे तर नक्की कार्य करायला लागा, कारण देव स्वतः तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये आशीर्वादित करणार आहे. आणि प्रियांनो, जर तुम्हाला प्रार्थना विनंती द्यायची असेल तर तुमच्या स्क्रीनवर जो नंबर आहे त्याच्याद्वारे तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. ख्रिस्ताकडे वाटचाल हे पुस्तक आपण मोफत देत आहोत, आणि या पुस्तकाच्याद्वारे तुम्ही नक्की आशीर्वादित होताल. प्रियांनो, ज्या आशीर्वादाचा अनुभव मी घेतलेला आहे, त्या आशीर्वादाचा अनुभव माझी इच्छा आहे तुम्हाला देखील मिळावा. प्रियांनो, हे जर तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता. तुमचा संपूर्ण पत्ता, तुमचं संपूर्ण नाव, तुमचा संपर्क क्रमांक, ज्याद्वारे तुमचं कुरिअर जे आहे ते व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचेल, अशा जवळच्या खुणेसह तो पत्ता आम्हाला द्या. आणि हा अनुभव जेव्हा तुम्ही घेताल तेव्हा नक्की आम्हाला कळवा प्रियांनो. आणि शक्य असेल तर तुमच्या व्हिडिओच्या द्वारे आम्हाला एक साक्ष पाठवा. 30 सेकंदाची किंवा 1 मिनिटाची असू द्या. या साक्ष्याच्या द्वारे प्रियांनो आपण लोकांना ती प्रसारित करणार आहोत. आपल्या या यूट्यूब चॅनलच्या द्वारे आपण लोकांना कळवणार आहोत, जेणेकरून प्रियांनो त्यांना देखील ह्या अनुभवाची जाणीव होईल, आणि त्यांना देखील इच्छा होईल की मला देखील हा अनुभव पाहिजे. व्हिडिओची साक्ष प्रियांनो, तुमची साक्ष इतरांपर्यंत पोहोचेल, आणि परमेश्वर असं करण्यासाठी तुम्हाला सहाय्य करू. नक्की आम्हाला संपर्क करा. प्रार्थना विनंतीसाठी आणि पुस्तक तुम्हाला मिळावं यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. पुस्तक पूर्णपणे मोफत आहे, याच्यासाठी तुम्हाला काहीही पैसे देण्याची गरज नाही. परमेश्वर तुमच्याद्वारे इतरांच्या जीवनामध्ये कार्य करणार आहे. परमेश्वर देव तुम्हाला सगळ्यांना आशीर्वादित करो, हीच माझी नेहमी प्रार्थना आहे. आमेन.